आज मी दुसऱ्यांदा करत आहे बोटनेक वरच्या ब्लाऊज वरती अरिवर्क. तर रामराम मंडळी. हो आणखीन एक बोटनेक वाल्या ब्लाऊज वरती अरिवर्क करायचं आहे, जे आहे नवरीचं. तर सर्वात पहिल्यांदा मी त्याचं शोल्डरचं माप टाकलं, त्यानंतर हा देवळीचा आकार टाकला आणि आता आपल्याला या जरदोजी थ्रेडनं डबल चेन स्टिच करून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला डिटेल मध्ये अरिवर्क शिकायचं का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी लवकरच अरिवर्कची सिरीज घेऊन येणार आहे. तेवढ्यात बंट्यानं घरामध्ये एंट्री मारली तर हा आईची माया करू लागला होता आणि आम्ही सर्वजण त्याची माया करतो. असो, तर हे आहेत शुगर बीट्स. या शुगर बीट्स मी नेकच्या भोवती एक लाईन स्टिच केली, त्यानंतर गोल्डन बीट्स या शुगर बीट्सच्या बाजूने याची लाईन स्टिच करून घेतली. गोल्डन बीट्सची लाईन कंप्लीट झाल्यानंतर परत शुगर बीट्सची लाईन कंप्लीट केली आणि ही सेम प्रोसेस आपल्याला या दोरी भोवती कंप्लीट करून घ्यायची आहे. तेवढ्यात आमच्या बबली सरकारनेही घरामध्ये एंट्री मारली. आमच्या बंट्याला भूक लागली की तो बरोबर आईपाशी जातो आणि बबलीला भूक लागली की तो बरोबर भावापाशी जातो माझ्या. असो, तर अशा प्रकारे आपण जो देवळीचा आकार आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लागणार आहेत हे ड्रॉप बीट्स आणि हे ड्रॉप बीट्स आपल्याला हे अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे. ड्रॉप बीट्सची एक साइड कंप्लीट झालेली आहे, तर मी दुसरी साइड कंप्लीट करून घेते. तर भेटूयात आपण उद्या.